हॅलो, नमस्ते प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सावरकर इंजिनियर अभि या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे अत्यंत बेसिक लेवलचे जे क्वेश्चन आहेत, अत्यंत बेसिक लेवलचे जे क्वेश्चन आहेत, पार्ट्स आहेत किंवा डेफिनेशन आहेत, जे तुम्हाला ITIमध्ये असूनसुद्धा कळत नाही, एक 2 वर्ष त्या गोष्टीमधला फरक समजत नाही, ते मी तुम्हाला आज माझ्याकडून जितकं शक्य होणार त्या पद्धतीने मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करणार। तुम्हाला माहीत आहे का जनरेटर काय असतो, मशीन काय असतो, AC मशीन काय असतो, DC मशीन काय असतो, अल्टरनेटर काय असतो, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत आहे का? माहीत नसेल तर व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून जे महत्त्वाच्या अपडेट्स राहणार किंवा ज्या कोणत्याही डेफिनेशन राहणार त्या तुम्हाला समजणार नाहीत किंवा डाऊट क्लिअर होणार नाही तुमचे। त्यामुळे सांगू इच्छितो की व्हिडिओ नीट बघा आणि पूर्ण बघा। मी काय करणार, पहिले जी बुकामध्ये स्टँडर्ड डेफिनेशन दिलेली आहेत ती स्टँडर्ड डेफिनेशन वाचणार आणि जे तुमची घरची लँग्वेज आहे, तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये बोलता त्या लँग्वेजमध्ये मी त्याचं एक्सप्लेनेशन देईन, तुम्हाला समजून सांगणार एखादं उदाहरण देईन। तर यामध्ये आपल्याला पाहायचे आहेत की मशीन कशाला म्हणायचं, जनरेटर कशाला म्हणायचं, DC मशीन कशाला म्हणायची, AC मशीन कशाला म्हणायची। टॉपिक जरी इझी असला, एखादा हाय लेवलचा विद्यार्थी जर व्हिडिओ पाहत असेल त्याला हा अत्यंत सोपी टॉपिक वाटेल आणि तसं पाहिलं तर हे सोपी आहेतच, पण हे बऱ्याच जणांना माहीतसुद्धा नसतं बेसिक, यातले फरक काय असतात हे छोटे मोठे फरकसुद्धा माहीत नसतात। मला असं म्हणायचं नाही की पूर्ण जणांना माहीत नसतातच बा म्हणून, किंवा काय असतात की त्यांना माहीत असतात। तर जे माझे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्पेशली सांगू इच्छितो की सर्वप्रथम मशीन कशाला म्हणायचं ते सांगतो मी। त्याची पहिले डेफिनेशन वाचतो, स्टँडर्ड डेफिनेशन, आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा मिनिंग समजून सांगतो आणि एक उदाहरणसुद्धा देतो। तर बघा, मशीनची डेफिनेशन वाचतोय मी पहिले। मशीन कशाला म्हणायचं ते बघा। ॲन इलेक्ट्रिकल मशीन डील्स विथ द एनर्जी ट्रान्सफर आयदर फ्रॉम मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल फॉर्म और वाइस वर्सा। इथं ज्या डेफिनेशनमध्ये हा शब्द आलेला आहे वाइस वर्सा, ह्या शब्दाचा अर्थ इंजिनिअरिंगवाल्याच्या स्टुडंटलासुद्धा काही स्टुडंट असतात की त्यांनासुद्धा या वाइस वर्षाचा मिनिंग समजत नाही। याचा मिनिंग असा होतो विद्यार्थी मित्रांनो, पहिले मी माझे शब्द सांगतोय तुम्हाला समजून। अशी इलेक्ट्रिकल मशीन जे की मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर जे आहे ते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतात, अशी इलेक्ट्रिकल मशीन्स जी मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल मशीनमध्ये करतात, अजून आणखी इलेक्ट्रिकलचं सुद्धा मेकॅनिकलमध्ये रूपांतर करतात, अशा उपकरणाला मशीन म्हणायचं। तर असं उपकरण कोणतं आहे तुम्ही सांगू शकता मला एखादं उदाहरण? असं उदाहरण कोणतं आहे, आठवते का एखादं उदाहरण? नक्कीच सांगा मला। अशी मशीन ज्या गोष्टीला म्हणायचं जे इलेक्ट्रिकलचं रूपांतर मेकॅनिकलमध्ये करू शकतो आणि मेकॅनिकलचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करू शकतो, अशा उपकरणाला काय म्हणायचं? मशीन म्हणायचं। आता हा प्रश्न पडेल तुम्हाला, इलेक्ट्रिकल काय आहे आणि मेकॅनिकल एनर्जी काय आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी काय आहे आणि मेकॅनिकल एनर्जी काय आहे? तर सर्वप्रथम सांगतो मी तुम्हाला मेकॅनिकल एनर्जी काय आहे। मेकॅनिकल एनर्जी ती आहे जी की इलेक्ट्रिकल एनर्जीपासून तुम्हाला मेकॅनिकल एनर्जी बनवून देते। तर त्याचं उदाहरण सांगतो, जसा तुमचा फॅन आहे, कूलर आहेत, त्यानंतर AC आहेत, ह्या ज्या 3 गोष्टी आहे हे तुमच्या घरची वीज घेते, म्हणजे इलेक्ट्रिसिटी शोषून घेते आणि त्याचं रूपांतर कशात करते? मेकॅनिकल एनर्जीमध्ये। जे आपल्याला एनर्जी मिळते ते कोणती एनर्जी आहे? मेकॅनिकल एनर्जी आहे। ते एनर्जी कोणती आहे? मेकॅनिकल एनर्जी आहे। ते जे आपल्याला मिळतो, हवा, कूलर लावतो आपण उन्हाळ्याचा किंवा फॅन लावतो,
ते आपल्या घरातून युनिट घेतात म्हणजे लाईन घेतात, इलेक्ट्रिसिटी घेतात आणि तिचं रूपांतर हवेमध्ये करतात. त्या हवेलाच मेकॅनिकल एनर्जी म्हणायचं. जे अशी गोष्ट जी इलेक्ट्रिकल एनर्जी वापरतात आणि आपल्याला एक आउटपुट देतात ती मेकॅनिकल एनर्जी असतात. तर इलेक्ट्रिकल काय झालं आता इलेक्ट्रिकलचं एक उदाहरण सांगतो. जसं एक मेकॅनिकलचं एक देतो तुम्हाला उदाहरण देतोय. असं की मेकॅनिकलपासून तुम्ही जर आपली DC मशीन पाहिली, छोटीशी गाडीतली, छोट्या खिल्लोण्यात राहते ते गाडी, किंवा मशीनच कन्सिडर करा, मला तेच आठवतं आहे आता. ते घुमवली आपण, तिचे जे टर्मिनल्स राहतात जिथून आपण सप्लाय देतो ते जर एका सायकलला घुमवली, सायकलच्या रिंगाला पकडून अशी घुमवली आणि इकडून जर वायर केला, आपण घुमून कशाने राहिला, हातानं, कोणताही त्याला सप्लाय देत नाही, काही देत नाही आहेत. आणि त्या जे DC मशीनचे टर्मिनल्स आहेत ते जर आपण इकडे चेक केले आणि त्यावर जर लाईट लावला छोटासा, तो लागतो. म्हणजेच काय होऊन राहिलं, तिथे इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होऊन राहिली. इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होऊन राहिली यूजिंग काय केलं आपण, तिथं मेकॅनिकल एनर्जीचा वापर करून आपण तिथं इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करत आहेत. तसंच आपण आणखी असं सुद्धा म्हणू शकतो हायड्रो पॉवर प्लांट, म्हणजे पाण्याच्या साहाय्यानं, पाण्याचा जो प्रवाह राहतो त्याच्या साहाय्यानं तिथं जी चक्की बसवलेली असतात, तिथं जे टर्बाईन बसवलेले असतात किंवा चक्की बसवली असतात, जे पंखे फिरतात पाण्याच्या वाफेनं किंवा पाण्याच्या प्रवाहानं, हायड्रो पॉवर रिलेटेड बोलते मी, ते जे फिरतात तिथं कोणती एनर्जी होते, मेकॅनिकल एनर्जी होते. त्या एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होते. तर हे झाली तुमची मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जी कशाला म्हणायचं, ज्या इलेक्ट्रिकल एनर्जी अशी की ज्यावर तुमच्या घरचे सर्व उपकरण चालते त्याला इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणायचं. तर इलेक्ट्रिकल एनर्जी नायथर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. म्हणजेच याचा अर्थ काय होते, आता एनर्जी हे नष्टही करता येत नाही तर तयारही करता येत नाही. म्हणजेच याचा अर्थ काय होणार की एनर्जी फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये तुम्हाला फक्त ते रूपांतरित करता येणार. ते फक्त तुम्हाला रूपांतरित करता येणार. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात तुम्हाला ती एनर्जी, ऊर्जा जी आहे ते रूपांतर करता येणार. एनर्जी नायथर कॅन बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, हा नियमच आहे. तर हे होतं सर्व मशीनबद्दल. मशीन समजली तुम्हाला. मशीन अशी इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर मेकॅनिकलमध्ये सुद्धा करू शकतो आणि मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकलमध्ये सुद्धा करू शकतो. अशा डिव्हाइसला मशीन म्हणायचं, अशा डिव्हाइसला ॲन इलेक्ट्रिकल मशीन म्हणायचं. तर म्हणूनच त्याचा जो शब्द वापरला आहे तुमच्या डेफिनेशनमध्ये व्हाईस वर्षाचा मिनिंग असतो होतो की याचं उलटं, म्हणजे जशाच तसं, टिट फॉर टॅट म्हणतो ना आपण, तसंच मेकॅनिकलचं इलेक्ट्रिकलमध्ये करतात आणि इलेक्ट्रिकलचं मेकॅनिकलमध्ये करतात. अशा डिव्हाइसला मशीन म्हणायचं. मला नक्कीच तुम्हाला माहीत असेल तर एक एक्झाम्पल सांगा. मी आशा करतो तुमच्याकडून. आता मी डेफिनेशन तर सांगितली तुम्हाला आणि समजूनसुद्धा सांगितलं. मी असं समजतो की तुम्हाला एखादं उदाहरण तरी लॉजिक लागलेलं असेल म्हणून. ते नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा. त्यानंतर बघा, आता जनरेटर कशाला म्हणायचं ते सांगतो. त्यानंतरची काय आपली प्रोसेस, जनरेटर कशाला म्हणायचं. जनरेटर बघा कशाला म्हणायचं, मशीन किंवा जनरेटर ॲन इलेक्ट्रिकल मशीन विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड ॲन जनरेटर. म्हणजे एक अशी मशीन आहे जी फक्त मेकॅनिकल एनर्जीला कन्वर्ट्स करते, फक्त इलेक्ट्रिकल एनर्जीला, ओनली इलेक्ट्रिकल एनर्जीला. अशा मशीनला जनरेटर म्हणायचं. अशा मशीनला जनरेटर म्हणायचं. तर आता काय आहेत की जे इलेक्ट्रिकलमध्ये रूपांतर करते, तुम्ही सांगा मला, जे तुम्ही बघताय दररोजचे तुमच्या आजूबाजूला किंवा इतर इंडस्ट्रीमध्ये फिरले असाल तर याची तुम्ही मला एक्झाम्पल द्या कमेंट्समध्ये. तर त्यानंतर बघा, मोटर कशाला म्हणायचं हे माहिती आहे का तुम्हाला. मोटर हे आपल्या क्वेश्चनमध्ये आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. आपल्या क्वेश्चनमध्ये तीनही ऑप्शन आलेले आहेत. जो आपला पेपर झालेला आहे त्यामध्ये आलेले आहेत. तर आता मोटर बघा कशाला म्हणायचं, त्याची डेफिनेशन वाचतो, लक्ष घ्या.
द मशीन विच कन्वर्ट ॲन इलेक्ट्रिकल एनर्जी, द मशीन विच कन्वर्ट ॲन इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी इज कॉल्ड ॲन इलेक्ट्रिकल मोटर, इज कॉल्ड ॲन इलेक्ट्रिकल मोटर. म्हणजे मोटर कशाला म्हणायचं, जे इलेक्ट्रिकल एनर्जी वापरून मेकॅनिकल एनर्जी देतो आपल्याला, तर अशा गोष्टीला मोटर म्हणायचं. आता मी याचं एक्झाम्पल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे, 2-2, 3-3 वेळा सांगितलं आहे. तर याचं उदाहरण नक्की मला तुमच्यामार्फत हवंच आहे. कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि पूर्ण पहा. आता त्यानंतर प्रश्न येतो की AC मशीन कशाला म्हणायचं आणि DC मशीन कशाला म्हणायचं. त्यानंतर प्रश्न येतो आपल्याला AC मशीन कशाला म्हणायचं आणि DC मशीन कशाला म्हणायचं. याची तर अगदी सोपी डेफिनेशन आहे, ती वाचण्याची सुद्धा गरज नाही. मी सांगू इच्छितो पहिलेच, AC मशीन अशा मशीनला म्हणायचं जी की फक्त अल्टरनेटिंग सप्लायवर चालते, अल्टरनेटिंग करंटवर चालते. अल्टरनेटिंग करंटवर चालणाऱ्या मशीनला AC मशीन म्हणायचं. तर DC मशीन कशाला म्हणायचं, DC मशीन अशा गोष्टीला म्हणायचं जी की फक्त डायरेक्ट करंटवर चालते, डायरेक्ट करंटवर चालू होते किंवा रन्स होते किंवा फिरते, अशा मशीनला DC मशीन म्हणायचं. DC मशीन म्हणायचं. DC म्हणजे काय, डायरेक्ट करंट, आणि AC म्हणजे काय, अल्टरनेटिंग करंट. यामधला मी सुद्धा फरक सांगितला आहे तुम्हाला. AC DC घरात कोणती लाईन येते आपल्या, AC येते की DC येते, AC येतो ना. आणि या दोनमधले फरकसुद्धा मी जमलं तर टाकणारच व्हिडिओ. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे हा. जे बिगनर लेवलचे, टेक्निकल लेवलचे जे विद्यार्थी आहेत, जे बिगनर आहेत, त्यांच्यासाठी हा हेल्पफुल असू शकतो व्हिडिओ. तर DC मशीन जी आहेत त्याचे 2 भाग केलेले आहेत, DC जनरेटर आणि DC मोटर. हे जे आहेत, माझा जे उद्देश होता आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला ज्या गोष्टी सांगायच्या आहेत छोट्या मोठ्या, तोच उद्देश होता. यानंतर डीप नॉलेज जर लागत असेल तर कमेंट्स करा, मी नक्कीच व्हिडिओ बनवणार त्याबद्दलसुद्धाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. जर काही चुकलं असेल तर नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा की जेणेकरून ते पुढे चूक होणार नाही. तर ह्या होत्या 3-4 गोष्टी, कोणत्या डिव्हाइसला काय म्हणायचं. आणि यामध्ये व्हाईस वर्सा शब्द, त्यानंतर ओनली, मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल, हे जे शब्द आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. तर आता येतो शब्द मी मशीन म्हटलं सर्व. ॲन इलेक्ट्रिकल मशीन इज कॉल्ड ॲन जनरेटर. ॲन अ मशीन आपण अशा गोष्टीला म्हणायचं ज्यामध्ये स्टेशनरी पार्ट आहेत आणि रोटेटिंगसुद्धा पार्ट आहेत, अशा डिव्हाइसला मशीन म्हणायचं. स्टेशनरी पार्ट आणि रोटेटिंग पार्ट आहे अशा डिव्हाइसला मशीन म्हणायचं. तर असं नाही आहे की मी जनरेटरला मशीन म्हणू शकत नाही म्हणून, मी जनरेटरला सुद्धा मशीन म्हणू शकतो. तर DC जनरेटरला सुद्धा मी मशीन म्हणू शकतो, तर फक्त त्याला म्हणावं लागेल DC मशीन. किंवा मी मोटरला सुद्धा मशीन म्हणू शकतो. पण त्याच्यात एक अपवाद असेल, की शेवटी तुम्ही काय बोलता ते सुद्धा महत्त्वाचं आहे डेफिनेशन लिहित असताना. दोज म्हणजे कोणत्या, त्या सर्व ज्या की इलेक्ट्रिकलचे मेकॅनिकलमध्ये रूपांतर करतात, मेकॅनिकल एनर्जीमध्ये रूपांतर करतात, त्या सर्व मशीनला इलेक्ट्रिकल मोटर म्हणतात. त्या सर्व मशीनला इलेक्ट्रिकल मोटर्स म्हणतात. हे जे शब्द बोलतोय आपण, जसं लँग्वेजच्या पेपरमध्ये किंवा लँग्वेजच्या सब्जेक्टमध्ये आपलं ग्रामर जितकं महत्त्वाचं वाटतो, तसंच टेक्निकलमध्ये सुद्धा तुम्ही लिहित असताना तुमचं ग्रामर हे खूप महत्त्वाचं असतात. जेव्हा इंजिनिअरिंगचे मुलं थेरॉटिकल पेपर लिहितात, प्रॅक्टिकल थेरॉटिकल, तेव्हा ते मार्क 6 पैकी 6 का नाही देत. जो क्वेश्चन आहे तुम्हाला, हे टेक्निकलचे पेपर आहेत बरं, इंजिनिअरिंगचे, ITIला तर MCQच आहेत सर्व. त्यामुळे ITIचा प्रश्न येत नाही. डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगवाल्यांसाठी बोलतो आहे की त्यांचे 6 मार्काचे किंवा 5 मार्काचे किंवा 4 मार्काचे क्वेश्चन राहतात. आपण लिहितो, त्यांनी सांगितल्या तेवढ्या पेजेस लिहितो, पण आपल्याला ते तरीसुद्धा आउट ऑफ मार्क देत नाहीत. ते आपल्या ह्या छोट्या मोठ्या गोष्टीच पाहतात. आपण कोणत्या लँग्वेज, आपले ग्रॅमॅटिकल मिस्टेक पाहतात, सिली मिस्टेक पाहतात. त्यामुळे आपल्याला पूर्ण आउट ऑफ मार्क ते त्या क्वेश्चनला देत नाहीत. आपण लिहितोसुद्धा नीटनेटकं. मला असं म्हणायचं नाही कोणी घाणारडं लिहिते किंवा कसं लिहितात, ते म्हणायचं नाही. मला फक्त एवढं सांगायचं आहे की तुमची जी ग्रॅमॅटिकल मिस्टेक होतात, ते असे जे शब्द मी तुम्हाला सांगितले आणि या डेफिनेशनमध्ये अजिबात चुकायला नको, तेव्हा ते आपले तिथं मार्क काढतात आणि त्यामुळे आपल्याला पूर्ण मार्क देत नाहीत त्या क्वेश्चनला.
हे एक रिझन मला माहिती होतं, ते मी तुम्हाला सांगितलं. तर व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.